गणेशजी, तुम्हाला अजित चव्हाण जे बोलतायत ते पटतंय का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्यात भाषणात शरद पवार यांच्यावर टीका केली, मात्र आरक्षणावर बोलले नाही. महाराष्ट्रात आरक्षणावर बोलण्यासाठी आलेच नव्हते. खमंग लोकप्रियता कशी असते, भगामगा आणि माझ्याकडे बघा एवढं करायचं आणि निघून जायचं. मागच्या वेळेस त्यांनी मध्य प्रदेशातून अजित पवारांवर बोलले होते, नंतर अजित पवार घेतले. आता शरद पवार साहेबांवर बोलताय, उद्या त्यांचा इरादा काहीतरी वेगळा असू शकतो. आता तुम्ही गोष्ट मूळ लक्षात घ्या. अजित चव्हाण साहेब म्हणतात पांढऱ्या पायाचे. जर पांढऱ्या पायाच्या लोकांनी बोलू नये. मुळात आम्ही हा प्रश्नच करत नाही साहेब. शिवसेना म्हणून आम्ही हा प्रश्न तुम्हाला करतच नाही. महाराष्ट्राची जनता तुम्हाला प्रश्न विचारते की यांनी एकही सकार शब्द आरक्षणावर नाही काढला. तर तुम्ही महाराष्ट्राची जनतेला पांढऱ्या पायाचं म्हणत असाल तर तुम्हाला तुमची बुद्धी लटला. आम्हाला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. 40 दिवसांमध्ये आम्ही विश्वास ठेवून पाहिला होता ना मुख्यमंत्र्यांवर. आता छत्रपतींच्या समोर नतमस्तक होऊन तुम्ही करताय. उद्या अजून एखादा स्टंट कराल, परवा अजून एखादा स्टंट कराल. तुमच्या स्टंट मध्ये आम्हाला जायचं नाही. 40 दिवस जरांगे पाटलांनी 30 दिवस दिले होते, 10 दिवस वाढीव दिले. आज पुन्हा उपोषण चालू झालंय. थोडी तरी महाराष्ट्राचे काय होतं राज्यकर्ते म्हणून आपण थोडी तरी शरम बाळगली पाहिजे की आपल्याकडून एक मराठा आरक्षणाचा एक विषय एक दिवस आपण चर्चेला आणला नाही. एक दिवस. एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्री हे दोनदा चुकले. सगळ्यात पहिली गोष्ट जरांगे पाटलांचं उपोषण त्यांनी सोडवलं, तिथे त्यांनी पहिली चूक केली. दुसरी चूक केली त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडलेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडण्याचा यांना बिलकुल अधिकार नाही. जर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडायचं होतं ना, तर नरेंद्र मोदींना एक साधा प्रश्न आज विमानतळावरच विचारायला पाहिजे होता की नरेंद्र मोदी, तुम्ही सांगितलं होतं 2016 साली आम्ही जलपूजन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अरब महासागरात. त्याची एक विहित असली नाही नरेंद्र मोदीजी. तुम्ही काय तोंड दाखवलं आम्हाला महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा येत आहे. तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना हा प्रश्न तिथेच विचारायला हवा होता की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे गुरु आहेत. तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आमचे दैवत आहेत, ते महाराष्ट्राचा आधार आहे, ते स्वाभिमान आहे. त्यांच्या आरक्षणात त्यांच्याच समाजाचा म्हणजे मराठा समाज शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालतो. त्या समाजाला देखील तुम्ही अशी धुळपेट करत असाल तर कसं काय म्हणायचं या सगळ्या गोष्टींना? तुम्ही आणखी एका गोष्टीचा विचार करा. जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आज पुन्हा आरक्षणाला बसले त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की आम्हाला उल्लू बनवलं गेलेलं आहे. म्हणजे 40 दिवस त्यांनी विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाचा संपूर्णपणे घात केलेला आहे. आता त्यांनी गावामध्ये राजकीय नेत्यांना बंदी घातली. याचा अर्थ तुम्हाला कळतो. भविष्यात बोलण्याच्या गोष्टीच संपल्या. आता राजकीय नेते तिथे जाऊ शकत नाही. एक तर आरक्षण घेऊन येईल, तर घेऊन येऊच नका. ही भूमिका जरांगे पाटलांनी घेतली. आपण या भूमिकांकडे कशा प्रकारे बघणार? शंभूराज देसाई म्हणतात की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं, आम्हाला थोडा वेळ द्या, पण आम्ही सरसकट आरक्षण देऊ शकत नाही. तिथे त्या एवढ्या मोठ्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही मराठ्यांना टिकणाचं आरक्षण देऊन टाकतो आणि सरसकट देऊ. हे माझा विश्वास ठेवा. यांच्यात ताळमेळ नाहीये मॅडम, यांच्यात ताळमेळ नाहीये. हे काय आपल्याला आरक्षण देणार आहे? एक तर मला समाज बांधवांना स्पष्टपणे एक गोष्ट सांगायची आहे, लबाडाच्या घरच्या अवतरणावरती आपण विश्वास ठेवू नका. ज्या लोकांनी 50-55 वर्ष आपल्याला काहीच दिलं नाही, त्या उलट भारतीय जनता पक्षानं आरक्षण दिलं, ते हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं. अनिशजी बोला. बघा, आताच आपल्या एका प्रवक्त्यांनी सांगितलं की लबाडाच्या घरचं जेवण. महाराष्ट्रात लबाडाच्या घरचं जेवण रोज कोण जेवायला घालतंय सारा महाराष्ट्र जाणतो. लबाड भारतीय जनता पक्ष कशी लबाड कामगिरी करते आपण पाहतोय. मला काही महत्वाचे मुद्दे इथे मांडायचे. ज्यावेळेस मला भारतीय जनता पक्षाच्या काही विशिष्ट गोष्टी इथे नमूद करायच्या. ज्यावेळेस हे सरकारांमध्ये असतात त्यावेळेस म्हणतात हे कोर्ट देतं, आणि ज्यावेळेस सरकारमध्ये नसतात त्यावेळेस म्हणतात ही राज्य सरकार देतात. भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी मराठा समाजाच्या लक्षात आलेली आहे. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, हे म्हणाले की पोरखेळ नाहीये मराठ्यांना आरक्षण देणं. म्हणजे ह्यांच्या मते जरांगे पाटील जे करतायत ते पोरखेळ चालवलाय त्यांनी. असं कधी उठा आरक्षण मागा असं नाहीये. कारण आजच सदावर्तेंचं एक जर तुम्ही वाक्य ऐकलं तर ते म्हणाले जरांगे पाटलांच्या मुसक्या आवळा. मुसक्या या शब्दाचा अर्थ त्यांना ग्रामीण भाषेत माहिती नसेल कदाचित सदावर्तेंना, गुणरत्न सदावर्तेंना. मुसक्या म्हणजे बैलाला घालतात त्या मुसक्या असतात. मराठा समाजाची तुलना तुम्ही बैलाशी करताय, चला आमचं दैवतच आहे ते, पण तुम्ही समाजाचा हा अपमान देखील करताय. लक्षात घ्या. उगाच आज त्यांच्या गाडीवर जी दगडफेक झाली, काय झाले ते मला माहिती नाही, त्याचा हिंसेचं समर्थन नाही, पण समाजाचा रोष तुम्ही लक्षात घ्या. कदमांनी, नारायण राणेंनी आणि रामदास कदमांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे कशा प्रकारे यांना मराठा समाजाच्या अंगावर मराठ्यांमध्ये जी दुही आहे ती कशी वापरली जाते. बघा, नारायण राणेंसारखे मराठा नेते किंवा कदमांसारखे मराठा नेते आता कुणबी वेगळं करतायत. आपण अजित चव्हाणांकडून प्रतिक्रिया घेऊया. आपला प्रश्न ऐका, 1 मिनिट थांबा फक्त. यांनी मगाशी 1च मिनिट थांबा फक्त. मगाशी यांनी सांगितलं 7 IAS ऑफिसर मागच्या काही 40 दिवसापासून काम करतायत. यांनी समितीचं नाव सांगावं, एका IAS ऑफिसरचं नाव सांगावं. IAS त्या समिती कुणाच्या अध्यक्षतेखाली काम करते आणि 40 दिवसात समितीने काय केलं? माझा थेट आरोप आहे भारतीय जनता पक्षाने की ऑन मीडियावर यांनी खोटा
सांगायचा जी, या प्रयत्न केलेला आरोपावर आपण आहे ही अजित समिती. चव्हाणांचं उत्तर घेऊया. अजित, आता याच्यामध्ये काय माहितीये का की ज्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये खरंच कुठलंच काम कधी केलं नाही, मी उत्तर द्यायला बांधिलंय. कोणाला बांधिलंय? मी करण गायकरांना उत्तर द्यायला बांधिलंय. मी या समाजाच्यासाठी ज्या लोकांनी भांडण केलं, जे समाजाचे प्रतिनिधी म्हणून चर्चेत येतात त्यांना बांधिले. जे लोक गाढवेंसारखे इथं राजकारण करायला येऊन बसले त्यांना उत्तर द्यायला आम्ही अजिबात बांधील नाही. जी, उद्धव बाळासाहेब अजितजी, उभाठा अनिश गटानं- गाडवेंनी विचारलं, तुम्ही जी 40 दिवसाची समिती स्थापन केली त्यामध्ये जे IAS अधिकारी आहेत त्यांची नावं सांगा. अहो, निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हा, साहेबांच्या अनिश गाडवेंचा अध्यक्षतेखाली प्रश्न. याच्यामध्ये हो मी सांगतो ना. खरं तर काय गाडवेंच्या काय प्रश्नाला काय अर्थ नाहीये, ते विखार पसरवण्यासाठी चर्चेमध्ये आलेत असं माझं स्पष्ट मत आहे. मी आपल्याला सांगतो की याच्यामध्ये नितीन करीर साहेब, आपण एक लक्षात घ्या, नितीन करीर साहेब कोण आहेत याची त्यांनी माहिती घ्यावी. ज्या वेळेला पहिल्यांदाच म्हणजे ज्या दिवशी डे फर्स्टला जरांगे साहेब उपोषणाला बसले, ते माझे बंधू करण गायकरांची एक संघटना आहे, त्या संघटनेचे ते तिथले त्या स्थानिक जिल्हाध्यक्ष आहेत, ते त्यांच्याशी अधिक चांगलं बोलू शकतील आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकतील. पहिल्याच दिवशी प्रांताधिकारी त्यांना तिथे भेटायला गेले. त्यांनी जेव्हा सांगितलं की बाबा रे आपल्याला हे असं सगळं केलं पाहिजे आणि हा जो सगळा नाही, डेटा आहे हा IAS गोळा अधिकाऱ्यांची नाही, नावं अनिश सांगा. गाडवे ऑन यांचा मीडिया साधा खोटं प्रश्न बोलण्याचं जे अजितजी, काम तो- चाललंय ना, IAS अधिकाऱ्यांची नावं सांगा. अजित चव्हाण साहेब, शांतपणे IAS अधिकाऱ्यांची मी नावं काय सांगा. सांगितलं, नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. इंटरनेटवर जा, गुगल कर. मी तुला 7 उत्तर IAS द्यायला अधिकाऱ्यांची नावं सांगा. मी जे- त्या समितीचं मी- नाव अरे सांगा. 7 समितीने 40 दिवसात काय केलं एवढं सांगा. महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायची कामं तुम्ही बंद करा. 7 IAS अधिकाऱ्यांची नावं सांगा, नाहीतर महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा. प्रशासकीय कामाचा काय अनुभव आहे रे तुला? विखार तुम्ही जरा बोलताना भान ठेवा. तुम्ही भान ठेवा बोलताना साहेब, तुम्ही भान ठेवा. तुम्ही अरे अजितजी, तर काय तुमची संस्कृती आम्हाला चांगली माहिती आहे. साहेब, तुमची संस्कृती आम्हाला चांगली माहिती आहे. अजितजी, तुम्ही अरे तुरीची भाषा नका वापरू. त्यांनी साधा प्रश्न विचारलाय, 7 IAS अधिकाऱ्यांची नावं सांगा. आवाज बंद करा आधी. मी त्याला उत्तर द्यायला बांधील नाहीये. हेच भारतीय जनता पक्षाचं काम आहे, आवाज बंद हे करणं. सांगितलं पाहिजे. अनिश गाडवे यांनी 7 IAS अधिकाऱ्यांची नावं विचारली, ती तुम्ही सांगू शकलात नाही, मात्र तुम्ही त्यांच्यावर अरे तुरेची भाषा वापरली. अनिशजी बोला. बघा, जाऊ दे त्यांच्याकडे. आमचं एकच म्हणणं आहे. ताई, हो ऐका, अजित चव्हाण साहेब, जी काही कमिटी जरी असते, तुम्ही- जी काही कमिटी असते ती अध्यक्षाच्या नावावर ओळखली जाते. आम्हाला 2 मिनिटात मी इथं बाजूला गुगल केलं तर मला ती माहिती मिळेल. म्हणजे आपण आम्हाला- करा ना एखाद्याला Google. आपण एखाद्याला गुगल करा साहेब, गुगल करा. एखाद्याला अशा ठीक आहे पद्धतीने अजितजी, तुम्ही गुगल करून सांगा, आम्ही पाहतो. ठीक आहे अजितजी, तुम्ही गुगल करून सांगा. आता थोडंसं मी बोलतो. नितीन करीर यांच्या अनिश गाडवेंना कळून जाईल कोण 7 IAS अधिकारी आहेत. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली IAS अधिकाऱ्यांची समिती शासनानं नेमली आहे. तुम्ही मला वा. परीक्षेला बोलवलंय का चर्चेला वा. बोलवलंय? त्या 7 पुढच्या- IAS अधिकाऱ्यांची नावं समजा मला नाही सांगता आली आता. ठीक आहे, बरं ऐका, जाऊ द्या, सोडून द्या. हो ऐका ना, अजित चव्हाण साहेब, जाऊ द्या. शासनानं नाही अहो, नाही, जाऊ आम्ही द्या. परीक्षा देणार जाऊ द्या. नाहीये. तुम्ही 7 IAS अधिकाऱ्यांची त्यांनी मग- प्रश्न विचारला, तुम्ही नाव सांगितलं, तेवढंच आम्ही विचारतो. अहो ताई, तुम्ही पत्रकार बघा. आहात. तुमच्या चर्चेला आता आलेल्या ऐका. शासनाच्या प्रतिनिधीला तुम्हाला धोरणात्मक विषयावरती विचारणं अपेक्षित आहे. तुम्ही तरी प्रश्न असं मला कसं विचारू शकता? हे गाडवे काही विचारतात. बरं ऐका, मला आलं तरी मला मीच विचारतोय सांगायचं. प्रश्न. मी गाडवेला उत्तर प्रश्न द्यायला मीच पाहिजे. विचारतोय. अनिश गाडवे माझा बोलतायत. प्रश्न तुम्हाला आवडला नाही म्हणून त्यांनी विचारला. आपण समाजाच्या समोर येत असताना आपण बेसिक चव्हाण साहेब, एक गोष्टींवर मिनिट. चर्चा केली पाहिजे, धोरणात्मक गोष्टींवर चर्चा केली पाहिजे. चव्हाण साहेब, मी एक फक्त मिनिट तुमच्या मला साहेबांना एकच मिनिट विषय संपवतो जी, मी. जी. चुकीचं उत्तर दिलं एकच का? मिनिटात माझा विषय मी- ठीक आहे ठीक आहे एकच अजितजी, मिनिट. ठीक आहे बोला. गाडवेजी बोला. बरं एकच आता मिनिटात जरा मला सगळ्यांनी चव्हाण साहेब. आता चव्हाण साहेब, एक आता मिनिट, सगळ्यांनी एक 2 मिनिटं मिनिट, थांबा. मला एक फक्त एक मिनिट, साधा एक बोलायचं आहे. मिनिट. एक साधा फत्तेपूरकरजी तुम्हाला बोलायचं बोलायला आहे. वेळ दिला जाईल. गाडवेजींचं म्हणणं ऐकून घेऊया. बोला. बरं, जाऊ द्या, ती नावं वगैरे जाऊ द्या ताई. जे काय असेल ते मी नंतर बघून घेईल. त्यांचं काय आहे, त्यांनी ते आश्वासन काय आहे ते सगळं सोडून द्या. ती नावं वगैरे सोडून द्या. आपण धोरणात्मक विषयांवर बोलतो ना, तेव्हा धोरणात्मक विषयांवर जेव्हा बोलतो त्यावेळेस आपण योग्य तेच बोललं गेलं पाहिजे. असं आधांतरी बोलून उपयोग नसतो. 7 IAS वगैरे जाऊ द्या, तो विषय जाऊ द्या. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आज सदावर्तेंनी देवेंद्र फडणवीसांना श्रद्धेय हा शब्द वापरलाय, श्रद्धेय, आणि त्याच जागी जरांगे पाटलांना मुसके आवळा हा शब्द वापरलाय. याच्यातून कळतो, फरक कळतो. समाजाकडे बघण्याची तुमची मगाशी पांढऱ्या पायाचे वगैरे असे हे जे शब्द आहेत ना, ह्या शब्दांना समाज चांगला ओळखतोय. लबाडा घरचं आमंत्रण. आता तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो, ज्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन करायला आज देशाचे माननीय पंतप्रधान आले होते, त्या निळवंडे धरणाचं कामकाज कधी पूर्ण झाले तुम्हाला साधं सांगू. या निळवंडे धरणाचं कामकाज झाले 2012 साली पूर्ण. त्याचा एक डावा कालवा करण्यासाठी 2014 पासून ते 2023 पर्यंतचा वेळ गेला आणि त्याचं उद्घाटन आज 10 वर्षांनी केलं जातं. किती शर्मेची बाब आहे बघायला गेलं तर आपल्यासाठी ही. बघा, तुम्ही लक्षात घ्या या गोष्टी. ठीक आहे, आता तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो.
निळवंडेचा तुम्हाला विषय पुढच्या गोष्टी आजचा वेगळा सांगतो. आहे. आजचा विषय नाही, ठीक आहे. आपला बोला बोला. पंतप्रधान कशासाठी आले होते हे मगाशी विषय निघाला ना. आज ते मराठा आरक्षणासाठी आलेच नव्हते, ते उद्घाटन करण्यासाठी आले होते. मराठा आरक्षण विषयावर ते केव्हा ठीक बोलतील आहे, माहितीये तुमचा का? मुद्दा ज्यावेळेस लक्षात आलाय. कारण आता मगाशी गाडवे म्हणाले की कोण आपला तो वकील मुंबई मधला सदावर्ते त्याची गाडी फोडली, गुणरत्न काय त्याचं नाव, गुणरत्न सदावर्ते. आता तो तुम्हाला आठवायला माझे हवं, नेते तुमची माणसं ती. माझे नेते आदरणीय देवेंद्रजींना तो जर श्रद्धेय म्हणत असेल त्याचा प्रश्न. जी मी सकाळीच आपल्याला सांगितलं की भारतीय जनता पक्षाची भूमिका जी अनिश आमचा गाडवे म्हणतात आणि सदावर्ते तर गुणरत्न- तुमचा माणूस आहे. सदावर्ते कोणाचा माणूस? तुमचा माणूस आहे असं गाडवे बोलतात. श्रद्धेय शब्द वापरला नाही, त्यांनी. देवेंद्र फडणवीसांना श्रद्धेय शब्द वापरला आणि जरांगे पाटलांच्या मुसक्या सांगितल्या. मग तुमचा माणूस झाला ना साहेब तो. नाही, उद्या दाऊद इब्राहिम उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा माणूस आहे मी असं म्हणेल, त्याला काय अर्थ असतो का? असं काही नसतं साहेब म्हणायला काय- आजचा व्हिडिओ पहा तुम्ही. आज त्यांची म्हणायला पत्रकार काय परिषद कोणी पहा. काही ठीक आहे, अनिश गाडवेजी तुमचं काय म्हणणं आहे? सरकारने ज्यांनी 40 दिवसात दिलं नाही ते पुढच्या 140 दिवसात देणार नाहीत. भारतीय जनता पक्षाची ही स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे माझी कुणाकडनं काहीच अपेक्षा नाही. मला फक्त काळजी आहे मराठा समाजाची आणि जरांगे पाटलांच्या आरोग्याची. ईश्वर त्यांच्या आरोग्याला, त्यांना उत्तम आरोग्य लाभावं एवढीच मी त्यांच्यासाठी आज प्रार्थना करतो आणि त्यांना चांगल्यात चांगलं आरोग्य मिळो. साऱ्या तमाम मराठा समाजाकडनं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. जी निश्चित. धन्यवाद, तुम्ही सगळे या चर्चेत सहभागी झाले त्यासाठी.